नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारच्या कालावधीमध्ये प्रचंड अशी गाजली गेलेली आहे. एकूणच या निवडणुकीच्या कालावधीमध्ये ही योजना गेम चेंजर ठरली आणि एकूणच महाराष्ट्रभर संपूर्ण लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. परंतु सध्या सर्वत्र या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात KYC करण्यासाठी 2 महिन्याचे या ठिकाणी मुदत देण्यात आलेला आहे. या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थ्यांना KYC करणं हे बंधनकारक आहे. परंतु सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून KYC संदर्भात अनेक अपडेट म्हणजे रोज अनेक अपडेट नवीन अपडेट येत आहेत. परंतु मला सांगायचं एवढंच आहे की हे जे काम आहे ते महिला व बालविकास विभागाकडे देण्यात आलेलं आहे. परंतु साईट सर्वांना उपलब्ध आहे. परंतु सध्या साईटवरती अशा पद्धतीने लाभार्थ्यांचा आधार क्रमांक म्हणजे KYC करताना आधार क्रमांक कॅप्चा कोड घातल्यानंतर हा जो मेसेज येतो आहे तो सर्वत्र सगळ्यांनाच येतो आहे. परंतु बऱ्याच सेवा केंद्रवाले किंवा बाहेर जे फ्रॉड आहेत म्हणजे KYC जे फॉर्म भरून देत आहेत ते कृपया तुमच्याकडून 100 रुपये घेऊन KYC प्रक्रिया पूर्ण करत आहेत. परंतु संपूर्ण महाराष्ट्रभर ही साईट या ठिकाणी सध्या अशा पद्धतीने एरर दाखवत आहे. त्यामुळे कुणीही चुकीची माहिती भरू नका, जेणेकरून आपल्याला अजून 2 महिन्याची मुदत या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे KYC सावकाश करा, जेणेकरून सक्सेसफुल व्हायला पाहिजे असं या ठिकाणी एवढंच अपेक्षा आहे. बरेच जण KYC केल्यानंतर तुमच्याकडून पैसे मागत आहेत आत्ता सांगितल्याप्रमाणे. त्या कारणाला तुम्ही बळी पडू नका आणि लवकरात लवकर नवीन पोर्टल देखील येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. KYC तुमचंही लवकरात लवकर आणि वेळेवर होणार आहे.